झाला होता. तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गावरचा 54 किलोमीटरचा जो पॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम चालू होतं आणि ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे तर त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम चालू असताना म्हणजे जवळपास मागच्या 8 दिवसापासून हे काम चालू आहे. लेन नंबर 1 वरती काम चालू आहे. लेन नंबर 2 आणि 3 ह्या सुरू होत्या. लेन नंबर 1 चं काम चालू असताना त्याला प्रॉपर व्यवस्थित बॅरिकेटिंग सुद्धा केलेलं होतं आणि हे काम करत असताना जे इंजेक्टेबल नोझल्स असतात तर ते त्याच्यामध्ये बसून त्याच्यामध्ये केमिकल सोडलं जातं जेणेकरून ब्रिजची स्ट्रेंथनिंग होते. ते काम चालू होतं आणि ते काल सकाळी लावलं होतं आणि म्हणजे आज सकाळी ते काढलं गेलेलं आहे. जवळपास 24 तासाची ही प्रोसिजर आहे. अशा प्रकारचे कुठलेही खेळ लावण्यात आलेले आहेत किंवा काही हे सगळे अशा प्रकार कुठलाही घडलेला नाही. आणि ज्यावेळेस रात्री बॅरिकेड्स त्या ठिकाणी लावले होते कुठल्या तरी एका अज्ञात व्हेकलनं ते बॅरिकेड्स तोडले गेलेले आहेत. त्यामुळे जे 2-3 व्हेकल्स आले ते पंक्चर झालेले आहेत.